नमस्कार मित्रांनो, मुरंबा या मालिकेत उद्याच्या भागात असं दाखवलं आहे की आरोही खूप सुंदर कृष्णाचा लुक करून शाळेत आलेली असते आणि हे सगळं आता अक्षयला माहीत नसतं. अक्षय आपला नेहमीप्रमाणे त्याच्या कामात बिझी असतो, पण अर्थाची मदत घेऊन ती खूप सुंदर रेडी होऊन आता शाळेमध्ये आलेली असते आणि रमा तिला लांबूनच बघते. तेव्हा रमा मनातल्या मनात म्हणते, किती सुंदर दिसत आहे माझी मुलगी. सगळ्या गोष्टींमध्ये अगदी उत्साहाने भाग घेते आणि आरोहीला सगळेच जण आता खालून चेअरअप करत असतात की आरोही आरोही. आणि नंतर इकडे अक्षय बिझी असतो त्याच्या कामामध्ये. आरोही आता दहीहंडी फोडायला चढलेली असते आणि ती छान सगळ्यांचा सपोर्ट घेत वर चढते. आणि इकडे अक्षयला कळतं की ते सर येऊन सांगतात, अहो तुमची मुलगी किती ॲक्टिव्ह आहे, सगळ्या गोष्टींमध्ये भाग घेते, आज तर चक्क ती कृष्णा बनली आहे आणि दहीहंडी फोडणार आहे. असं बोलल्यानंतर अक्षय म्हणतो, काय माझी आरू आज दहीहंडी फोडणार आहे. आणि असं बोलल्यानंतर अक्षयला पुढच्या भीती दिसू लागतात. समजा चुकून आरोही बिडली, तिला लागलं, रक्त आलं तर खूप अवघड होईल, कारण की आरोहीला डायबिटीज आहे. जर तिला लागलं तर तिची जखम बरी होत नाही, त्यामुळं त्याला खूप भीती वाटते. तो आहे असं काम सोडून हातातलं आरोहीकडे पळायला सुरुवात करतो. तो इतक्या जोरजोरात पळायला सुरुवात करतो तेव्हा तिथले सर 2 मिनटं शांतच बसतात. असं काय झालं की हे पळत सुटले. आणि आरोही तर आता दहीहंडी फोडायला वरती चढलेली असते. लांबून मस्तपैकी रमा पण तिची दहीहंडी ती कशी फोडते असं बोलत असतात आणि तिचे मित्र खालून सगळे तिला चेअरअप करत असतात. आरोही दहीहंडी फोड. आणि असं करून आरोही आता दहीहंडी फोडणार असते. आरोही दहीहंडी फोडायला उभी राहते आणि दहीहंडी फोडते आणि म्हणते, गोविंदा रे गोपाळा असं बोलून ती दहीहंडी फोडते. आरोही खूप आनंदात असते. त्या उत्साहात तिचा खांद्यावरचा पाय सटकतो आणि आरोही खाली पडायला लागते. आर्था वगैरे सगळेच जण घाबरतात. आरोही अचानक खाली पडते हे डोळ्यासमोर रमाला दिसत असते. रमा आहे अशी धाव तिच्याकडे घेते आणि तिच्याकडे पळत पळत जाते आणि तिला झेलते. आरोहीला सुदैवाने काहीही लागत नाही, कारण की रमा धावत धावत तिला येऊन तिचा जीव वाचवते. म्हणजेच तिला पकडते आणि तिला जोरात गच्च पकडते. तेव्हा आरोही पडतानाही आई म्हणून असा तिने जोरात आवाज दिलेला असतो आणि ती तसं म्हणाय गेलं तर रमाच तिची आई असते आणि तीच तिला वाचवते. अक्षय तेव्हाच तिथे पोचतो. सुदैवाने रमा पळत लवकर आल्यामुळं आरोहीला काही झालेलं नसतं. अक्षयला आरोही सुखरूप पाहून खूप बरं वाटतं आणि आरोहीला म्हणतो, मी तुला सांगितलं होतं ना असले उचापत्या करायच्या नाहीत, कुणी सांगितलं तुला हे सगळं करायला. तेव्हा अर्था आता इकडे खूप घाबरलेली असते. तिला असं वाटत असतं की हे सगळं मी तिचं आवरून दिलेलं आहे आणि आम्ही दोघीही आज काकाशी खोटं बोललो. असं बोलून अर्थाही अपसेट असते. आणि आता रमानी जीव वाचवलेला असतो, त्यामुळं तो एक परकी व्यक्ती समजून आभार मानतो आर.के. मॅमचा आणि म्हणतो, आर.के. मॅम थँक्यू, तुम्ही होता म्हणून माझ्या मुलीला काही नाही झालं. अशी परक्याची भावना तो रमाला देतो. तेव्हा रमाला खूप वाईट वाटतं. माझी मुलगी असूनसुद्धा मला माझ्या मुलीवर हक्क दाखवता येत नाही. आता पुढे काय होईल, रमा आणि अक्षय येतील का एकत्र, हे पाहण्यासाठी विसरू नका मुरंबा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.